महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आला आहे। मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले। शंतनू देशमुख 32 वर्ष राहणार सुयोगनगर याचा मृतदेह जंगलामध्ये निर्जन स्थळी अर्धवट स्वरूपात जळालेल्या अवस्थेत आढळला होता। पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्याध्यापिकेने 3 विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शंतनू अरविंद देशमुख 32 वर्ष राहणार सुयोगनगर असं मृत पतीचं नाव आहे, तर निधी शंतनू देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे। दोघेही एका शाळेत शिकवत होते। मिळालेल्या माहितीनुसार या नवरा बायकोचं वारंवार भांडण होत असे। त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवल्याची माहिती समोर आली आहे। 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला होता। निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला, त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती टाकला होता। त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला। पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे। प्रेमविवाह असल्याने ते दोघं आई वडिलांपासून विभक्त राहत होते। जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरता शंतनूसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये बसणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा झाली। या प्रकरणी पोलिसांनी मित्राची चौकशी सुरू केली। त्यावेळी एकाच्या मोबाईलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला। त्या दिवसानंतर तो गायब झाला होता। त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते। येथूनच पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि या प्रकरणाचा उलगडा केला।